हॅलो गाईज, आपल्या कम्युनिटीसाठी पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे बघा. स्टॉकचं नाव बघा या ठिकाणी. माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये मी सांगितलेले की मी कशा पद्धतीने बाईंग करतो. आपली जी बाईंगची स्ट्रॅटेजी आहे ती ॲक्युम्युलेशनच्या फेजमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी बघा, सध्या मार्केटची कंडिशन थोडीशी खराब आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशन खराब आहे. त्याच्यामुळे मार्केट साईडवेज टू निगेटिव्ह, साईडवेज टू पॉझिटिव्ह अशा पद्धतीने रन करत आहे. खाली जात आहे, वर जात आहे आणि मार्केटची सिच्युएशन खराब आहे. त्याच्यामुळे सर्वांचे जे पोर्टफोलिओ ते निगेटिव्ह आहे आणि अशा वेळेस आता मार्केट 40-50% डाऊन आहे. तर हीच वेळ आहे मार्केटमध्ये बाईंग करण्यासाठी. आणि बाईंग कुठे करायची, तर जे फंडामेंटली स्ट्रॉंग, त्याच्यानंतर टेक्निकली स्ट्रॉंग आहे अशा जे स्टॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण बाईंग करतो. आणि मी कधीही हे बघा, या ठिकाणी मी कधी बाईंग करत नाही किंवा इथे फोमोमध्ये बाईंग करत नाही. आता अनेक जण असतील ते इथे या ठिकाणी बाईंग केली असेल, काही अनेक ठिकाणी असतील या ठिकाणी बाईंग केली असेल, ते फोमोमध्ये बाईंग केलेली आहे. काही ठिकाणी काहींनी या ठिकाणी आता ही रॅली बघून बाईंग केली असेल, पण अशा ठिकाणी आपण कधीही बाईंग करत नाही. सर्वांना माहिती आहे आपली जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती ॲक्युम्युलेशनच्या फेजमध्ये म्हणजे या फेजमध्ये आपण बाईंग करतो. आता हा फॉलिंग ट्रेंड आहे आपला. या ठिकाणी बघा मार्केट फॉल करतंय, या ठिकाणी पुन्हा फॉल करते आणि इथून एकदा ही ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर आता मार्केट ॲक्युम्युलेशनच्या झोनमध्ये जाणार आहे. याला आपण बेस बिल्डिंगचं पिरियड असं पण म्हणतो. आणि ह्या पिरियडमध्ये काय होत असतं बघा, जे स्मार्ट प्लेयर आहेत, एफ आय एस म्हणा, डी आय एस म्हणा, ते ह्या फेजमध्ये बाईंग करत असतात. आणि हे सर्व आपल्याला कोण सांगतं, तर फक्त चार्ट ट्रेडिंग. ह्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवणं सोपं आहे. फक्त तुम्हाला चार्ट ट्रेडिंग जमली पाहिजे. चार्ट ट्रेडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर चार्ट ट्रेडिंग तुम्हाला जमली नाही, फंडामेंटल तुम्हाला आलं, तर काहीच म्हणजे त्याचा उपयोगच नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट चार्ट ट्रेडिंग आहे. तर चार्ट ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची बघा, मी सांगतो. मार्केट ज्यावेळेस ॲक्युम्युलेशनच्या झोनमध्ये असेल त्याच वेळेस आपल्याला बाईंग करायची आहे. फोममध्ये इथे बाईंग करायची नाही, इथे बाईंग करायची नाही किंवा इथं कुठं बाईंग करायची नाही. आता मार्केट साधारण अशा पद्धतीने एक रेंज क्रिएट करू शकतो किंवा इन केस अशा पद्धतीने जाऊ शकतो. मार्केटचं सांगता येत नाही. जर पॉझिटिव्ह स्टॉक असले तर होऊ शकते, पण मार्केटची रेंज सध्या हीच आहे आणि अशा पद्धतीने मार्केट या ठिकाणी रन करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी बाईंगची मेथड आहे ती फॉलिंग ट्रेंड, हा ॲक्युम्युलेशनचा झोन, इथे आपण बाईंग करणार आणि बाईंग केल्यानंतर इथून साधारण आपलं टार्गेट इथपर्यंत असणार आहे. जर इथून इथपर्यंत पकडलं तर ऑलमोस्ट डबलचं टार्गेट आहे. आणि फक्त लाँग टर्मसाठी म्हणजे 2-3 वर्षाच्या पिरियडसाठी अशा पद्धतीने स्टॉक आपण बाईंग करायची. इथे बघा ऑलमोस्ट डबलचं प्राईस रेंज आहे. आणि या ठिकाणी बघा आपला जो राउंडिंग बॉटमचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा या ठिकाणी फॉर्म होतो आहे. साधारण बघा 2024 पासून ते 2027-28 पर्यंत मार्केट इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कन्फर्मेशन मार्केटमध्ये काहीच नसतंय. फक्त टेक्निकल चार्टच्या ॲनालिसिसवर आपण ॲनालिसिस करतो आणि त्याच्या बेसिसवर आपण ट्रेडिंग करतो. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे कंपनी आणि टेक्निकल सपोर्ट करते, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कंपनी आपल्या वॉचलिस्टमध्ये आलेली आहे. इथे बघा फंडामेंटलमध्ये बघा फक्त 17%. पब्लिककडे आणि बाकीचे 83% म्हणजे 83% हे स्ट्रॉंग हँड्सकडे आहे. एफ आय एस, डी आय एस आणि प्रमोटरकडे. बॉरोईंग बॅलन्स शीटमध्ये बघा, बॉरोईंग बघा 171 करोड, रिझर्व बघा 1113, त्याच्यानंतर CWIP 26, कॅश फ्लो बघा नेट 82, त्याच्यानंतर एकंदरीत जी बॅलन्स शीट आहे ती ठीकठाक आहे, ॲव्हरेज आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा 12-13%, कंटिन्युअसली 12-13% स्टेबल आहे. त्याच्यानंतर सेल्स वाढत आहे. ठीक आहे. नेट प्रॉफिट बघून घ्या एकदा 27 वरून 129. या ठिकाणी बघा कंटिन्युअसली वाढत आहे. एक 2024 पासून ते आत्तापर्यंत स्टेबल आहे, म्हणजे जास्त ग्रोथ नाही आहे आणि जास्त डाऊनफॉल पण नाही आहे, स्टेबल आहे. पण एक ग्रोथ येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर बघा 200 DMAच्या वरती स्टॉक आहे. साईडवेज टू बुलिश आहे
आणि ही कंपनी बघा आपलं जे अ, बिस्किट्स आहेत जे क्रीमिका, त्याच्यानंतर इंग्लिश ओव्हन ब्रँड, हे जे त्यांचे ब्रँड्स आहेत इथे बघा. अ, हे बघा हे बिस्किट्स आहे, त्याच्यानंतर चोको चिप्स आहे, असे त्यांचे प्रोडक्ट आहे. एकंदरीत बघून घ्या. तर अशा पद्धतीचं स्टॉक आहे आणि फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, टेक्निकल सपोर्ट करते, त्याच्यामुळे आपल्या वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक आलेला आहे. कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी रिव्ह्यू करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं बाय सेलचं रिकमेंडेशन नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे. आणि काही डिटेल्स तुम्हाला माहिती लागली तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. थँक्यू.